नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ग्रीन राईस म्हणजेच पालक राईस। सर्वात आधी आपण पालक घेतलेला आहे। एक जुडी पालक मी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा आपण पाण्यामध्ये उकळून घेऊया। पाणी गरम करून घेतले मी गॅसवर, त्यामध्ये पालक टाकून घेते। आपल्याला पालक एक उकळी पाणी येईपर्यंत ठेवायचा आहे आणि नंतर थंड पाण्यामध्ये काढायचं आहे। आता एक उकळी आली की आपण तो पालक काढून थंड पाण्यामध्ये टाकून घेऊ। थंड पाण्यामध्ये टाकल्याने पालकाचा रंग बदलत नाही आणि पालकाचा कलर आहे तसा राहतो, म्हणून मग आपण थंड पाण्यामध्ये टाकून घेतो। हा पालक आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पालक प्युरी करून घ्यायची आहे आणि आपण त्यासाठी वाटण काढलेले आहे। ते वाटणही आपण वाटून घेणार आहोत। तुम्हाला दाखवते मी वाटण काय काढलेले आहे ते। हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण हे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर वाटणार आहोत। यामध्ये तुम्ही या जागेवर आवडत असेल तर खोबरंही वापरू शकता मिरचीसोबत। आता गॅसवर कुकर ठेवून घेतला आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलेले मी। आता काही खडे गरम मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये चक्री फूल, विलायची, दालचिनी, मोठी विलायची, तमालपत्र आणि काजू आणि शेंगदाणे घेतलेले ते हे पण आपण फोडणीमध्येच घालणार आहोत। आता मी तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरे घालून घेते। त्यानंतर 2 तमालपत्र, चक्री फूल, दालचिनी, मोठी विलायची आणि छोटी विलायची, शेंगदाणे आणि काजू हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। काजूही भाजले जातील आणि शेंगदाणेही भाजले जातील। त्यानंतर आपण यामध्ये कांदा ॲड करणार आहोत। मी दीड वाटी तांदूळ घेतले, त्यासाठी मी 3 छोटे छोटे कांदे कापून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो कापून घेतले। तर आपण कांदा आणि टोमॅटो दोन्ही सोबतच घालणार आहोत तेलामध्ये, दोन्ही सोबतच परतले जातील। आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित। कांदा थोडा हलका गुलाबी रंगावर आला की आपण त्यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे ते घालणार आहोत। आता हे याच्यामध्ये आपला अद्रक आणि लसूण, हिरवी मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। हा मसाला परतून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये हळद घालून घेणार आहोत। हळद व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। हळद तेलात परतली की आपण यामध्ये आपण जी पालक प्युरी तयार केली होती ना, ती पालक प्युरी घालून घेणार आहोत। पालकही आपल्याला त्यामध्ये परतवून घ्यायचं आहे, म्हणून आपण पालक प्युरी आत्ताच घालून घेतो यामध्ये। आपण ग्रीन राईसमध्ये जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही आहे। आपण फक्त बिर्याणी मसाला आणि धणे जिरे पावडर आणि हळद एवढाच मसाल्यांचा वापर केलेला आहे, कारण आपण हिरवी मिरची जास्त प्रमाणामध्ये वापरलेली आहे आणि यामध्ये हिरव्या मिरचीची चवच छान लागते ह्या भाताला, त्यामुळे आपण हिरवी मिरची घातलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल मिरचीचा वापर करू शकता किंवा मग घरच्या मसाल्याचा वापर करू शकता। आता यामध्ये मी थोडेसे वाटाणे घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला गरम मसाला घालायचा आहे थोडासा। मी 1 मोठा चम्मच गरम मसाला घेतला आहे आणि 1 वाटी दही घेतलेलं आहे। दही आपल्याला बारीक गॅस करून त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। दही व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये परतलं की आपण त्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत। तांदूळ कोणताही वापरला तरी चालतो, शक्यतो इंद्रायणी तांदूळ वापरून बघा, ह्या भाताला खरंच खूप छान लागतो। इंद्रायणी तांदूळ चिकट होतो थोडासा, पण चव अगदी खूप सुंदर लागते पालक। मी मोठी 1.5 वाटी तांदूळ घेतले होते, त्याच वाटीने मोजून मी 3 वाटी पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण पालक प्युरी व्यवस्थित भांड्यामध्ये पाणी टाकून ते आपण कुकरमध्ये ॲड करू। बरोबर मोजून मी 3 वाट्या पाणी घेतलेले आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण ग्रीन राईसला तेलामध्ये फोडणी दिलेली आहे। तुम्ही या जागेवर तुपाचाही वापर करू शकता, यामध्ये तुपाचा फ्लेवर छान लागतो। फक्त मी तेलामध्ये कांदा टोमॅटोचे जे आपला मसाला आहे ते परतून घेते आणि तुपाची फोडणी मी नंतरनं वळणं देते, त्याच्यामुळं दोन्हीही सारखंच आहे। तुम्ही तेल आधी वापरा किंवा मग फोडणीमध्ये नंतर वापरा, भात छानच लागतो। आपला भात तयार झालेला आहे, दाखवते मी तुम्हाला। अगदी छान रंग आलेला आहे आपल्या भाताला। आता हा भात आपण भांड्यामध्ये काढून घेणार आहोत, दुसऱ्या भांड्यामध्ये। मस्त शिजलेला आहे हा भातही, खायला खूप सुंदर लागतो। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आपण भात आता भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याला आता फोडणीची तयारी करणार आहोत। आपण फोडणी द्यायची आहे। हीच फोडणी आपण डायरेक्टली कुकरमध्ये ज्यावेळेस आपण कांदा टोमॅटो परततो त्याच टायमिंगला तूप वापरून जर त्यामध्ये लाल 2 मिरच्यांचा वापर केला तरीही चालते किंवा सेपरेट वरनं दिली तरीही छान लागते, काही हरकत नाही। तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी दिली तरी पण चालते। मी थोडेसे जिरे, हिंग आणि लाल मिरचीचा वापर केलेला आहे फोडणीमध्ये।
आणि ज्यावेळेस आपण खाली उतरवतो त्यावेळेस अगदी किंचित आपण लाल मिरची पावडर टाकून ही फोडणी भातावर घालून घ्यायची आहे. फोडणी टाकल्याने भाताला एक खमंगपणा येतो. तुम्हाला मी जवळून दाखवते आपला भात किती सुंदर झाला आहे तो. तुम्हाला माझी ग्रीन राईसची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.